तर गुड मॉर्निंग सगळ्यांनी, स्वागत आहे आपल्या पूर्ण एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण आपल्या मळ्यात पाणी धरतोय. म्हणजे कालच पाणी पाजले घरातल्यांनी, पण आज थोडं एक वापर राहील, त्यामुळे सकाळी मोटर चालू करून आलो लवकर. मी पाण्यात पाय भिजून असं परत जाऊन उभं राहिलं असं सुक्यात, थंडीने पाय सूम पडते. ती पाणी उबाळ आहे, पण पाण्यातून जेव्हा बाहेर येतो ना आपण, हवेनं पाय पूर्ण असं सूम पडते. ती महारात येता येता आपल्या जनावरांसाठी वैरणीचं वजन बी घेऊन आलो येताना. तिथनं डायरेक्ट साईटवर आलो. साईटवर आज कॉन्क्रीटचं काम चालू होतं. सुरुवातीला जो काय होईल तेवढा सगळा हँडमिक्स कॉन्क्रीटनं स्लॅब भरला आपण. त्यानंतर साहेबांचं पण आलं की आरएमसीची गाडी पाठवतो, आरएमसीने बाकीचं भरून घ्या म्हणून. मग तो माल संपवून कामगार निवांतपणे बसला आरएमसीची गाडीची वाट बघत. आरएमसीच्या गाडीने पण 5 मिनिटाची तो म्हणत 1.5 तास घालवला आपला इथंच. पक्ष 4:30 वाजता आरएमसीची गाडी आली. मग ट्रे मध्ये कॉन्क्रीट घेऊन भरायला सुरुवात केली. डायरेक्ट घरी निघालो. आज जायला लयच लेट झालेला. एकतर साईटवरची कामं संपत नाही, त्यात आणि घरातल्यांची 100 कामं असली येता येता. संध्याकाळी जेवून आपल्याला परत राहण्यात जायचं 100 जोडायला, कारण आज संध्याकाळी राहण्यात आपल्याला पाणी सोडायचं होतं. पट्टीत जोडत आहे का ही कुठं तिथं जोडायचं येईना. मग आणि आपल्यात मग पाणी कसं जाणार? आपल्याला कशाला घालवायचं पाणी? ठिबकलं जाते. हो होय. हा मग ह्याला बसवायचं आहे होय. तिथनं कॉक बिक जोडून घेतला चमराला. आता जोडलेला पण त्या ऍडजस्ट करत राहिलेला, मग परत मागून ऍडजस्ट करून घेतला. त्यानंतर अजून एका राहण्यात जायचं होतं आपल्याला, कारण टिबक जोडलं नव्हतं. टिबक सोडून ठेवलेलं, मग टिबक पण जाऊन जोडायचं होतं आपल्याला आजच. त्यानंतर डायरेक्ट आपला घरचा रस्ता धरला. गावात आमच्या काला झालाय, कोणाला तरी बिबट्या दिसलाय. त्यामुळे संरक्षणासाठी आम्ही कुऱ्हाड घेऊन आलो राहणार. तिथनं डायरेक्ट घरला निघालो. पाहून आजचा व्हिडिओ आपला इथं संपते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा विसरायचं नाही. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.